विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकचा पान नंबर 140 वरील चौथा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. आधी मी प्रॉब्लेमचं वाचन करणार आहे. पहा, मी प्रॉब्लेम वाचत आहे. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ मकरंद अँड महेश शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ 3:2. याचा अर्थ असा आहे की पुढे आपल्याला जे बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च 2019 रोजीचं, ते बॅलन्स शीट मकरंद आणि महेश यांचं आहे आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2. म्हणजे मकरंद आणि महेश हे ओल्ड पार्टनर्स आहेत आणि त्यांचा ओल्ड रेशो आहे 3:2. मग आपल्याला पुढे बॅलन्स शीट दिसत आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपल्याला पार्टनर्स यांचे कॅपिटल दिसत आहे. मकरंद यांचं कॅपिटल आहे 95,000 रुपये, महेश यांचं कॅपिटल आहे 1,00,000 रुपये, सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 4,000 रुपये आणि बिल्स पेबल आहे 3,000 रुपये. मग हा बदल तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. चला आता ॲसेट साईडला पाहूया आपण. बिल्डिंग दिलेले आहेत 72,000 रुपये, प्लॅन्ट अँड मशिनरी, डेटर्स, त्यानंतर आपल्याला RDD दिसत आहे 2,000 रुपये, म्हणजे हे ओल्ड RDD आहेत. त्यानंतर आहेत बँक बॅलन्स 20,000 रुपये, फर्निचर आहे 10,000 रुपये. ऑन 1 एप्रिल 2019 मंगेश इज ॲडमिटेड. 1 एप्रिल 2019 रोजी मंगेश हे त्या पार्टनरशिप फर्ममध्ये दाखल झाले. ॲडमिटेडचा अर्थ इथे दाखल होणे, सहभागी होणे असा घ्यायचा आहे. फॉर हाफ शेअर ऑन द फॉलोइंग टर्म्स, की भविष्यकाळामध्ये जो प्रॉफिट होईल त्यातला निम्मा हिस्सा मिळवण्यासाठी मंगेश हे त्या भागीदारी संस्थेमध्ये दाखल झाले पुढील अटींवर. टर्म्स म्हणजे अटी. पहा, पहिली अट आपल्याला दिसत आहे, ही पेड ₹1,00,000 ॲज हिज कॅपिटल. म्हणजे मंगेश यांनी 1,00,000 रुपये कॅपिटल व्यवसायात गुंतवावे किंवा आणावे किंवा त्या व्यवसायाला त्यांनी द्यावे, अशी अट ओल्ड पार्टनर्स यांनी मंगेश या न्यू पार्टनरवरती टाकलेली आहे. म्हणजे मंगेश कॅपिटल घेऊन येत आहेत इन कॅशमध्ये 1,00,000 रुपये. पुढे वाचूया आपण. अँड ₹40,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल बाय RTGS. मंगेश यांनी गुडविल आणावे 40,000 रुपये बाय RTGS. RTGS म्हणजेच रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. मग आता आपण RTGS काय आहे आधी व्यवस्थित समजावून घेऊया आणि मग गुडविल 40,000 जे आणत आहेत मंगेश त्याबद्दल बोलूया. पहा, NEFT आणि RTGS ह्या बँकेमार्फत आपल्या ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आहेत. पैसे ट्रान्सफर करण्याच्या त्या सेवा आहेत. मग NEFTचा फुल फॉर्म होतो नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर आणि RTGSचा फुल फॉर्म होतो रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. आणि या दोन्ही ज्या सुविधा आहेत किंवा सेवा आहेत त्या पैसे ट्रान्सफर करण्याच्या सुविधा किंवा सेवा आहेत. जेव्हा 2,00,000 रुपयांपेक्षा आपल्याला कमी रक्कम ट्रान्सफर करायची असते तेव्हा NEFT ही पद्धत किंवा ही सिस्टीम सुटेबल असते. आणि RTGS म्हणजेच रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट या सुविधेमार्फत आपण 2,00,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जेव्हा आपल्याला ट्रान्सफर करायची असते तेव्हा ही पद्धत आपल्याला उपयोगी पडते. मग आपल्याला असं समजलं की न्यू पार्टनर 40,000 रुपये RTGS मार्फत आणत आहेत, म्हणजेच काय बँकेमार्फत ते आपल्याला 40,000 रुपये देत आहेत असा अर्थ आहे. आपल्याला RTGSचा अर्थ समजलेला आहे. म्हणजे न्यू पार्टनर मंगेश 40,000 रुपये आणत आहेत गुडविल आणि ते RTGS म्हणजे बँकेमार्फत आणत आहेत असा अर्थ आहे. म्हणजे आपल्याला कॅपिटल आणल्याची जर्नल एंट्री करावी लागेल आणि 40,000 रुपये गुडविल आणल्याची जर्नल एंट्री करावी लागेल. आपण पुढील वाचन करूया. पहा, दुसरी ॲडजस्टमेंट. प्लॅन्ट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲट ₹48,000. आता प्लॅन्ट अँड मशिनरीची किंमत 48,000 रुपये झाली आहे. मग आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जे प्लॅन्ट अँड मशिनरी दिसत आहेत त्याच्यासमोर स्टार करावा लागेल. याचा अर्थ त्यावरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. चला आता मी तिसरी ॲडजस्टमेंट वाचत आहे. बिल्डिंग टेकन बाय मकरंद ₹1,00,000. ॲडमिशनच्या वेळेस मकरंद यांनी बिल्डिंग ठेवून घेतले. टेकन बाय म्हणजे ठेवून घेणे, की 1,00,000 रुपयांची बिल्डिंग मकरंद ठेवून घेत आहेत. मग आपण बिल्डिंगच्या समोर स्टार करूया आणि जेव्हा प्रत्यक्षात प्रॉब्लेम सोडवू तेव्हा ही ॲडजस्टमेंट कशी सोडवायची ते पाहू. चौथी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. RDD टू बी इन्क्रीज्ड अप टू ₹4,000. RDDची किंमत वाढून आता एकूण 4,000 रुपये झाली आहे. ओल्ड RDD आहेत 2,000 रुपये आणि हे 2,000 रुपये ह्या 4,000 रुपयांमध्ये इन्क्लूड आहेत.
म्हणजे खरं तर RDD आता 2,000 रुपयांनीच वाढलेले आहेत. RDDची किंमत वाढून एकूण 4,000 रुपये झाली आहे. मग आपण इथे स्टार्ट करूया RDDच्या समोर. चला आता आपण 5वी ॲडजस्टमेंट वाचूया. The old partners decided to retain half of the amount of goodwill in the business. की न्यू पार्टनर मंगेश यांनी जे 40,000 रुपये गुडविल आणले आहे त्यातील हाफ गुडविल ओल्ड पार्टनर्स यांनी व्यवसायात ठेवायचे ठरवले. रिटेन करणे म्हणजे व्यवसायात ठेवणे, म्हणजे हाफ गुडविल त्यांनी व्यवसायात ठेवले, म्हणजेच हाफ गुडविल त्यांनी विथड्रॉन केले. म्हणजे गुडविलच्या 3 जर्नल एंट्री येणार आहेत. म्हणजे पहिली जर्नल एंट्री गुडविल आणल्याची, गुडविल रिटेन केल्याची, आणि तिसरी जर्नल एंट्री गुडविल विथड्रॉन केल्याची. आपल्याला विथड्रॉन हा शब्द या ॲडजस्टमेंटमध्ये दिसत नाही आहे, पण आपल्याला इथे लक्षात येत आहे की ओल्ड पार्टनर्स यांनी हाफ गुडविल रिटेन केले. मग हाफ गुडविलचं काय केलं तर ओल्ड पार्टनर्स यांनी हाफ गुडविल विथड्रॉन केले असा अर्थ आहे त्याचा. मग आपण प्रत्यक्षात जेव्हा पोस्टिंग करू तेव्हा गुडविलच्या 3 जर्नल एंट्री आपल्याला कराव्या लागतील. चला तर आता आपण शेवटची इन्फॉर्मेशन वाचूया. द ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली. की ओल्ड पार्टनर्स यांनी असे ठरवले की त्यांचा सॅक्रिफाईस रेशो इक्वल असेल, एकास एक. आणि सॅक्रिफाईस रेशो आपण गुडविल रिटेन करत असताना आणि गुडविल विथड्रॉन करत असताना हा रेशो वापरणार आहोत. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सॅक्रिफाईस रेशोबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. चला तर मग आता आपण शेवटची ओळ वाचूया. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओनली. मग आपल्याला इथे असं सांगितलेलं आहे की फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करा, तयार करा. मग आपण आपल्या सरावासाठी सर्व लेजर अकाउंट्स आणि जर्नल तयार करत आहोत. मग आपण आपल्या सरावासाठी सर्व लेजर अकाउंट्स तयार केलेले आहेत. रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि उजव्या पानावर न्यू बॅलन्स शीट तयार केलेलं आहे. आणि वर्किंग नोट्ससाठी आपण कॅश किंवा बँक अकाउंट आणि गुडविल अकाउंट ओपन करणार आहोत. शिवाय आपण जर्नलही आखून घेतलेलं आहे, कारण आपल्याला कॅपिटल आणल्याची आणि शिवाय गुडविल आणल्याच्या जर्नल एंट्री करायच्या आहेत. त्यासाठी आपण जर्नलही आखून घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण प्रत्यक्षात पोस्टिंगला सुरुवात करूया. लॅबिलिटी साईडला आपल्याला मकरंद आणि महेश यांचे जे कॅपिटल दिसत आहे ते घेऊया आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मकरंद यांचं कॅपिटल आहे 95,000 रुपये, महेश यांचं कॅपिटल आहे 1,00,000 रुपये. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. मकरंद यांचं कॅपिटल आहे 95,000 रुपये आणि महेश यांचं कॅपिटल आहे 1,00,000 रुपये. त्यावेळेस मंगेश यांच्या कॉलममध्ये डॅश. मग आपण ओल्ड बॅलन्स शीटमध्ये कॅपिटलच्या समोर अशी बरोबरची खूण करूया. याचा अर्थ कॅपिटलचं पोस्टिंग झालेलं आहे. म्हणजे आपण जे जे लेजर अकाउंट्स ओपन केलेले आहेत त्यांचा ओपनिंग बॅलन्स लिहित आहोत. आपण कॅश किंवा बँक अकाउंटही ओपन केलेलं आहे. मग कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला हा आपण ओपनिंग बॅलन्स घेऊया 20,000 रुपये. पहा, कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 रुपये. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. बँकच्या समोर अशी बरोबरची खूण करूया. याचा अर्थ की बँकचं पोस्टिंग झालेलं आहे. मग आपण जे लेजर अकाउंट्स ओपन केलेले आहेत त्यांचा ओपनिंग बॅलन्स लिहून झाल्यानंतर न्यू पार्टनर मंगेश जे कॅपिटल आणत आहेत ते ट्रीट करूया. मग मंगेश 1,00,000 रुपये कॅपिटल आणत आहेत. मग तेव्हा जर्नल एंट्री येते कॅश अकाउंट डेबिट टू मंगेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आधी जर्नल एंट्री करूया. आपण जर्नलही आखून घेतलेलं आहे. पहिली जर्नल एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू मंगेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि मंगेश कॅपिटल आणत आहेत 1,00,000 रुपये. डेबिट कॉलममध्ये पण लिहूया आणि क्रेडिट कॉलममध्ये पण. नॅरेशन बीइंग कॅपिटल ब्रॉट बाय मंगेश. नॅरेशनसह आपली जर्नल एंट्री पूर्ण झालेली आहे.
लेजर पोस्टिंग करूया. पहा, लेजर पोस्टिंगसाठी कन्फर्म करूया की दोन्ही लेजर अकाउंट्स ओपन केले आहेत का. कॅश अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि मंगेश यांचं कॅपिटल अकाउंटही ओपन केलेलं आहे. पहा मी वाचन कसं करत आहे. कॅश अकाउंट डेबिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू मंगेश कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू मंगेश कॅपिटल अकाउंट. ₹1,00,000. हे झालं डेबिटचं पोस्टिंग. आता क्रेडिटचं पोस्टिंग करणार आहोत. त्यासाठी आपल्याला जर्नल एंट्रीमध्ये पाहावं लागेल. मंगेश कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे मंगेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. मंगेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट. आणि फक्त मंगेश यांच्या कॉलममध्ये ₹1,00,000. म्हणजे मंगेश ₹1,00,000 जे कॅपिटल आणत आहेत ते आपण लेजर पोस्टिंगसह पूर्ण केलेले आहेत. आता आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. पहा, मंगेश यांनी आणलेले कॅपिटल ₹1,00,000 आपण ट्रीट केलेले आहेत. आता मंगेश ₹40,000 गुडविल आणत आहेत RTGS मार्फत. म्हणजे हा व्यवहार बँकेमार्फत झालेला आहे. थोडक्यात काय तर ₹40,000 आपल्याला प्राप्त झालेले आहेत गुडविलच्या रूपामध्ये. चला मग तेव्हा जर्नल एंट्री येते कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. मग जेव्हा न्यू पार्टनर इन कॅशमध्ये किंवा बँकेमार्फत गुडविल आणतात तेव्हा जर्नल एंट्री येते कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. आधी आपण जर्नल एंट्री करूया. आपण दुसरी जर्नल एंट्री करत आहोत. कॅश किंवा बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट. आणि मंगेश गुडविल आणत आहेत ₹40,000. डेबिट कॉलममध्ये पण लिहूया आणि क्रेडिट कॉलममध्ये पण 40,000. बीइंग गुडविल ब्रॉड बाय मंगेश. फुल स्टॉप कंस पूर्ण. नॅरेशनसह आपली जर्नल एंट्री पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं आहे. मग लेजर पोस्टिंगसाठी कन्फर्म करूया आपण दोन्ही लेजर अकाउंट्स ओपन केलेत का. म्हणजे कॅश किंवा बँक अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि गुडविल अकाउंटही ओपन केलेलं आहे. चला तर मग आता आपण लेजर पोस्टिंग करूया. कॅश किंवा बँक अकाउंट डेबिटला असल्यामुळे कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुडविल अकाउंट. आणि गुडविल आणले आहेत ₹40,000. हे झालं डेबिटचं पोस्टिंग. आता क्रेडिटचं पोस्टिंग करूया. त्यासाठी आपल्याला वाचन करावं लागेल. पहा, गुडविल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश किंवा बँक अकाउंट. गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश किंवा बँक अकाउंट ₹40,000. आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की आपली पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. मग या ॲडजस्टमेंटला आपण खूण करूया. आता न्यू पार्टनर ₹40,000 गुडविल आणत आहेत. ते आणलेलं गुडविल ओल्ड पार्टनर्स हाफ गुडविल रिटेन करत आहेत आणि हाफ गुडविल विड्रॉन करत आहेत. मग आता आपल्याला गुडविलची दुसरी जर्नल एंट्री करावी लागेल. गुडविल रिटेन करावे लागतील आधी. मग त्यानंतर हाफ गुडविल विड्रॉन करत आहेत ओल्ड पार्टनर्स. मग आधी आपण गुडविल रिटेन करूया. रिटेन करणे म्हणजेच व्यवसायात ठेवणे. मग गुडविल रिटेन करत असताना आपल्याला ते गुडविल सॅक्रिफाईस रेशोमध्ये रिटेन करावे लागतात. मग गुडविल रिटेन करण्याची जर्नल एंट्री येते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आधी आपण जर्नल एंट्री करूया. आपली तिसरी जर्नल एंट्री आली गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आणि ओल्ड पार्टनर्स आहेत मकरंद आणि महेश. मकरंद्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू
महेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट. नॅरेशन लिहूया लगेच. आणि आपण ही जर्नल एंट्री गुडविल रिटेन करण्यासाठी केलेली आहे, म्हणून नॅरेशन येईल बीइंग गुडविल रिटेन, फुल स्टॉप, कंस पूर्ण. आता आपल्याला अमाऊंट लिहायची आहे. एकूण गुडविल आणले आहेत मंगेश यांनी 40,000 रुपये, डेबिट कॉलममध्ये येतील. आणि ते गुडविल रिटेन करत असताना आपल्याला सॅक्रिफाईस रेशोमध्ये रिटेन करावे लागतात. आणि या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सॅक्रिफाईस रेशो दिलेला आहे आणि तो आहे इक्वल. पहा, तशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला 6वी. द ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली, की ओल्ड पार्टनर्स यांनी ठरवलेले आहे की त्यांचा सॅक्रिफाईस रेशो हा इक्वल आहे. मग त्या सॅक्रिफाईस रेशोमध्येच आपल्याला गुडविल रिटेन करावे लागतील. चला तर मग एकूण गुडविल आहे 40,000. मग ते सॅक्रिफाईस रेशो त्यांचा इक्वल आहे, म्हणजे मकरंद यांच्या कॅपिटल अकाउंटला येतील 20,000 आणि महेश यांना येतील 20,000. अमाऊंटसह आणि नॅरेशनसह आपली जर्नल एंट्री पूर्ण झालेली आहे. लेजर पोस्टिंग करूया. आणि लेजर पोस्टिंगसाठी आपण दोन्ही लेजर अकाउंट ओपन केलेले आहेत. गुडविल अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि ओल्ड पार्टनर्स यांचे कॅपिटल अकाउंटही ओपन केलेले आहे. गुडविल अकाउंट डेबिटला असल्यामुळे गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला टू मकरंद्स कॅपिटल अकाउंट, टू महेश कॅपिटल अकाउंट, ₹20,000 आणि ₹20,000. हे झालं डेबिटचं पोस्टिंग. आता आपल्याला क्रेडिट साईडचं पोस्टिंग करायचं आहे. आधी आपण जर्नल एंट्रीचं वाचन करूया. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट मकरंद यांच्या कॉलममध्ये ₹20,000, महेश यांच्या कॉलममध्ये ₹20,000. त्यावेळेस मंगेश यांच्या कॉलममध्ये डॅश. गुडविल रिटेन केल्याची जर्नल एंट्री लेजर पोस्टिंगसह आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण हाफ गुडविल ओल्ड पार्टनर्स विड्रॉन करत आहेत अशी इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे आपल्याला 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये ती पूर्ण करूया. की त्यांचं असं म्हणणं आहे की ओल्ड पार्टनर्स यांनी असे ठरवले की हाफ गुडविल रिटेन करायचे आणि याचा अर्थ हाफ गुडविल ते विड्रॉन करत आहेत. चला तर मग आता आपण पुढील जर्नल एंट्री करूया गुडविलची, गुडविल विड्रॉन केल्याची. आणि गुडविल विड्रॉन केल्याची जर्नल एंट्री येते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. आपली 4थी जर्नल एंट्री आली. आणि ओल्ड पार्टनर्स आहेत मकरंद्स कॅपिटल अकाउंट डेबिट महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. आणि त्यांनी एकूण 40,000 गुडविलपैकी फक्त हाफ गुडविल विड्रॉन केले आहेत, म्हणजे 40,000चे निम्मे 20,000. आणि हे जे ₹20,000 आहेत ते आपल्याला ओल्ड पार्टनर्स यांना सॅक्रिफाईस रेशोमध्ये वाटून द्यायचे आहेत. आणि या प्रॉब्लेममध्ये सॅक्रिफाईस रेशो सांगितलेला आहे इक्वल, म्हणजे ते गुडविल आपल्याला सॅक्रिफाईस रेशोमध्ये इक्वल विड्रॉन करावे लागतील. मग 20,000चे निम्मे 10,000 आणि 10,000. नॅरेशन लिहूया. बीइंग गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. फुल स्टॉप, कंस पूर्ण.
अमाऊंट आणि नॅरेशनसह आपली पूर्ण जर्नल एंट्री झालेली आहे. आता लेजर पोस्टिंग करूया. पहा, आपण दोनही लेजर अकाउंट्स ओपन केलेले आहेत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटही ओपन केलेलं आहे आणि कॅश अकाउंटही ओपन केलेलं आहे. पहा मी वाचन कसं करत आहे. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला असल्यामुळे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट. मकरंद यांच्या कॉलममध्ये 10,000 रुपये, महेश यांच्या कॉलममध्ये 10,000 रुपये, त्यावेळेस मंगेश यांच्या कॉलममध्ये डॅश. आता आपण पुन्हा जर्नलमध्ये पाहूया. पहा, कॅश अकाउंट क्रेडिटला असल्यामुळे कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पहा, कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय मकरंद कॅपिटल अकाउंट, 10,000 रुपये, बाय महेश कॅपिटल अकाउंट, 10,000 रुपये. म्हणजे आपण ओल्ड पार्टनर्स जे गुडविल विड्रॉन करत आहेत त्याची जर्नल एंट्रीही केली आणि लेजर पोस्टिंगही केलेलं आहे. आता आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. आपल्याला असं लक्षात येत आहे की 5वी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे, म्हणून मी तिला खून करत आहे. शिवाय 6वी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे, कारण 6व्या ॲडजस्टमेंटमध्ये फक्त आपल्याला सॅक्रिफाईस रेशोबद्दल माहिती दिलेली आहे आणि सॅक्रिफाईस रेशो आपण गुडविल रिटेन करत असताना आणि गुडविल विड्रॉन करत असताना तो रेशो घेत असतो आणि सॅक्रिफाईस रेशो आपण घेतलेला आहे, म्हणजे 6वी ॲडजस्टमेंट आपली पूर्ण झालेली आहे. पहा, न्यू पार्टनर मंगेश कॅपिटल आणत आहेत आणि गुडविल आणत आहेत. मग मंगेश यांनी आणलेले कॅपिटल आणि गुडविल सर्वच्या सर्व ट्रीट झाल्यानंतर आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटकडे जात आहोत. मग ओल्ड बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल दिलेले आहेत मकरंद आणि महेश आणि त्याच्यासमोर अशी बरोबरची खूण आहे, याचा अर्थ कॅपिटलचं पोस्टिंग झालेलं आहे. पुढे आहेत सन्ड्री क्रेडिटर्स 4,000 रुपये आणि सन्ड्री क्रेडिटर्स येतात न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटर कॉलमला घेऊया, कारण त्याच्यासमोर स्टार नाही. न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वरती एक 4-5 ओळी जागा सोडून क्रेडिटर्स आउटर कॉलमला 4,000 रुपये. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. क्रेडिटर्स नंतर आहेत बिल्स पेबल 3,000 रुपये आणि बिल्स पेबलही येतात न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. पहा, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बिल्स पेबल डायरेक्ट आउटर कॉलमला 3,000 रुपये, कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही, म्हणून आपण हे 3,000 रुपये आउटर कॉलमला घेतले आहेत. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण पुन्हा ॲसेट साईडला पाहूया. बिल्डिंग 72,000 रुपये आणि बिल्डिंग येतात न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला घेऊया, कारण त्याच्यासमोर स्टार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्डिंग इनर कॉलमला 72,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे 3री. मी वाचन करत आहे. पहा, बिल्डिंग टेकन बाय मकरंद ₹1,00,000, की मंगेश हे जे न्यू पार्टनर पार्टनरशिप फॉर्ममध्ये दाखल होत असताना मकरंद हे जे ओल्ड पार्टनर आहेत त्यांनी बिल्डिंग 1,00,000 रुपयांना ठेवून घेतले, असा त्या ॲडजस्टमेंटचा अर्थ आहे. मग आपण ही ॲडजस्टमेंट पाहूया बरं कशी सोडवायची. तर त्याचा अर्थ असा आहे की बिल्डिंगची आधी किंमत होती 72,000 रुपये, आता झालेली आहे 1,00,000 रुपये आणि 1,00,000 रुपये किमतीचे बिल्डिंग मकरंद यांनी ठेवून घेतले आहेत. जर ती ॲसेट मकरंद यांनी ठेवून घेतली नसती तर आपण ही ॲडजस्टमेंट कशी सोडवली असती. पहा, बिल्डिंगची किंमत खरं तर 1,00,000 रुपये झाली आहे, मग ती आपण आउटर कॉलमला घेतली असती जर मकरंद यांनी ते बिल्डिंग ठेवून घेतले नसते तर. आणि 1,00,000 वजा 72,000 उत्तर आलेलं आहे 28,000. म्हणजे 28,000 रुपयांनी खरं तर बिल्डिंगची किंमत वाढलेली आहे. ॲड ॲप्रिसिएशन
मग जेव्हा ॲसेटची किंमत वाढते, आधी होती 72,000, आता झालेली आहे 1,00,000. जेव्हा ॲसेटची किंमत वाढते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग अकाउंट, डायरेक्ट आउटर कॉलमला जेवढ्या रुपयांनी त्या ॲसेटची किंमत वाढली तो इफेक्ट आपण आउटर कॉलमला लिहिलेला आहे. आता या पद्धतीने आपण बिल्डिंग ट्रीट केले, पण 1,00,000 रुपयांचे जे बिल्डिंग आहेत ते मकरंद यांनी ठेवून घेतलेले आहेत. म्हणजे आपल्या न्यू बॅलन्स शीटला आउटर कॉलमला ते नील दिसले पाहिजेत, म्हणून ते 1,00,000 रुपये आपण आउटर कॉलमला न लिहिता इनर कॉलमला लिहिले पाहिजेत 1,00,000 रुपये. मग आउटर कॉलमला जे मी पेन्सिलीने 1,00,000 रुपये लिहिले आहेत ते मी खोडणार आहे. ते तुमच्या माहितीसाठी मी लिहिले होते. मग आता हे जे 1,00,000 रुपये किमतीची बिल्डिंग मकरंद ठेवून घेत आहेत, मग म्हणजे आपल्याला ते न्यू बॅलन्स शीटला इथे नील दाखवावे लागतील. लेस टेकन बाय मकरंद सर्वच्या सर्व किमतीची बिल्डिंग त्यांनी ठेवून घेतलेले आहेत 1,00,000 रुपये, म्हणजे आउटर कॉलमला नील. न्यू बॅलन्स शीटमध्ये ते नील दिसत आहेत, याचा अर्थ मकरंद यांनी ते जे ठेवून घेतलेले आहेत त्यांच्या कॅपिटल अकाउंटला 1,00,000 रुपये येतील. मग तेव्हा जर्नल एंट्री येते. पाचवी जर्नल एंट्री आली, मकरंद्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट क्रेडिट. आणि मकरंद यांनी 1,00,000 रुपये किमतीचे बिल्डिंग ठेवून घेतले आहेत. डेबिट कॉलममध्ये पण लिहूया आणि क्रेडिट कॉलममध्ये सुद्धा. नॅरेशन बिंग बिल्डिंग टेकन बाय मकरंद. मकरंद यांनी 1,00,000 रुपये किमतीचे बिल्डिंग ठेवून घेतले. ती जर्नल एंट्री आपली पूर्ण झालेली आहे. आता लेजर पोस्टिंग करूया. लेजर पोस्टिंगसाठी कन्फर्म करूया आपण दोन्ही लेजर अकाउंट्स ओपन केले आहेत का. तर आपण मकरंद्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे, बिल्डिंग अकाउंट ओपन केलेलं नाही. मग जे आपण लेजर अकाउंट ओपन केलेलं आहे त्या लेजर अकाउंटला आधी पोस्टिंग करूया. मकरंद्स कॅपिटल अकाउंट डेबिटला असल्यामुळे मकरंद्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू बिल्डिंग अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्डिंग अकाउंट. आणि फक्त मकरंद यांच्या कॉलममध्ये 1,00,000 रुपये, कारण मकरंद यांनी बिल्डिंग ठेवून घेतलेले आहेत, महेश यांनी नाही, म्हणून त्यावेळेस महेश आणि मंगेश यांच्या कॉलममध्ये डॅश. मग अशा पद्धतीने आपण तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण केलेली आहे, तिला खून करूया. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहू. बिल्डिंग नंतर आहेत प्लांट अँड मशिनरी 60,000 रुपये आणि प्लांट अँड मशिनरीच्याही समोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आधी आपण प्लांट अँड मशिनरी न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला घेऊया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी, इनर कॉलमला 60,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी, प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲट ₹48,000, की आधी प्लांट अँड मशिनरीची किंमत होती 60,000 रुपये, आता झालेली आहे 48,000 रुपये. मग आपण हे 48,000 रुपये आउटर कॉलमला घेऊया. आउटर कॉलमला 48,000 रुपये, म्हणजे 60,000 वजा 48,000, 12,000 रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली आहे. आधी होती 60,000, आता झालेली आहे 48,000. लेस डेप्रिसिएशन, म्हणजे हे 12,000 रुपये डेप्रिसिएशन आहेत. मग आता ॲसेटची किंमत जेव्हा वाढते किंवा कमी होते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला घेत असतो. मग इथे आपण पाहूया बरं की प्लांट अँड मशिनरीची किंमत आधी होती 60,000, आता झालेली आहे 48,000 रुपये, म्हणजे त्या ॲसेटची किंमत कमी झाली 12,000 रुपयांनी. मग जेव्हा ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू
प्लांट अँड मशिनरी अकाउंट, डायरेक्ट आउटर कॉलमला 12,000 रुपये. आपण पुन्हा ॲडजस्टमेंटमध्ये पाहूया. तर आपली दुसरी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे, तिला आपण खूण करूया. आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहू. प्लांट अँड मशिनरी नंतर आहेत डेटर्स 42,000 रुपये आणि ओल्ड RDD आहेत 2,000 रुपये. आधी आपण 42,000 रुपये इनर कॉलमला घेऊया, कारण आपल्याला चौथी ॲडजस्टमेंट दिलेली आहे. मग आधी आपण 42,000 रुपये डेटर्स इनर कॉलमला घेऊ आणि त्यातून RDD लेस करू. डेटर्स इनर कॉलमला 42,000 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट दिलेली आहे. तर डेटर्सवरती आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे चौथी, RDD टू बी इन्क्रीज्ड अप टू ₹4,000. की आधी RDD म्हणजे ओल्ड RDD आहे 2,000 रुपये, की आता RDDची किंमत वाढून 4,000 रुपये झालेली आहे. म्हणजे हे 2,000 रुपये ओल्ड RDD ह्या 4,000 RDDमध्ये इन्क्लूड आहेत. म्हणजे खरं तर RDD 2,000 रुपयांनीच वाढलेले आहेत. मग आता RDDची किंमत वाढून 4,000 रुपये झालेली आहे एकूण, असा त्याचा अर्थ आहे. मग एकूण RDD आधी लेस करूया डेटर्समधून. लेस RDD 4,000 रुपये. लेस करून आउटरला घेऊया 38,000 रुपये. आधी ॲसेटची किंमत होती 42,000 रुपये, आता झालेली आहे 38,000 रुपये. याचा अर्थ ॲसेटची किंमत कमी झाली आणि ॲसेटची किंमत कमी झाल्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD अकाउंट. आणि RDD खरं तर 2,000 रुपयांनीच वाढलेले आहेत, कारण ओल्ड RDD 2,000 रुपये त्यामध्ये इन्क्लूड आहेत 4,000 RDDमध्ये. म्हणून 2,000 रुपयांनीच त्या ॲसेटची किंमत कमी झाली आहे. मग आपली चौथी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे. मग आपण चौथ्या ॲडजस्टमेंटला खूण करूया झाली म्हणून. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. डेटर्स नंतर आहेत बँक बॅलन्स आणि बँक बॅलन्सचं पोस्टिंग झालेलं आहे, अशी बरोबरची खूण आहे. पुढे आहेत फर्निचर 10,000 रुपये आणि फर्निचरच्या समोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. मग फर्निचर आपण 10,000 रुपये डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ॲसेट साईडला फर्निचर डायरेक्ट आउटर कॉलमला 10,000 रुपये. आता आपण पुन्हा ओल्ड बॅलन्स शीटमध्ये पाहूया. आपल्याला असं लक्षात येत आहे की ओल्ड बॅलन्स शीटचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता पाहूया बरं कुठल्या ॲडजस्टमेंट राहिल्या आहेत का. तर आपल्याला एकूण 6 ॲडजस्टमेंट दिल्या होत्या, त्या सर्वच्या सर्व ॲडजस्टमेंट पूर्ण झालेल्या आहेत. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. म्हणजे आता आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. मग टॅली करण्यासाठी सर्वात प्रथम आपण वर्किंग नोट्ससाठी जे अकाउंट्स ओपन केलेले आहेत, जसे की कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट, मग ते आधी क्लोज करूया. चला तर मग आधी आपण कॅश अकाउंट क्लोज करूया. मग जिथे आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1 ते 2 ओळी जागा सोडून आधी बेरजेच्या रेघा ओढून घेऊया, डेबिट साईडला सुद्धा आणि क्रेडिट साईडला सुद्धा. मग माझ्या बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आता कॅश अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. मग ती बेरीज मी पेन्सिलीने तुमच्या माहितीसाठी लिहित आहे. डेबिट साईडला आहेत 20,000, 1,00,000 आणि 40,000. म्हणजे डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 1,60,000 रुपये. मी पेन्सिलीने लिहित आहे. आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 10,000 + 10,000 20,000. आता तुलना करूया की मोठी बेरीज कोणती आहे. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की डेबिट साईडची बेरीज मोठी आहे 1,60,000 रुपये. मग जी बेरीज मोठी आली ती आपण डेबिट साईडला पण लिहूया आणि क्रेडिट साईडला पण. 1,60,000. 1,60,000. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करू, म्हणजे 1,60,000 वजा 20,000. आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागत आहे 1,40,000 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन.
मग जो हा बॅलन्स कॅरीड डाऊन आला तो ट्रान्सफर करूया न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. याचा अर्थ एवढी कॅश आपल्याकडे शिल्लक आहे असा अर्थ आहे. मग आपण ही 1,40,000 रुपये न्यू बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करत आहोत. कॅश 1,40,000 म्हणजे कॅश अकाउंट क्लोज झालेलं आहे. आता आपल्याला गुडविल अकाउंट क्लोज करायचं आहे आणि गुडविल अकाउंट क्लोज करण्यासाठी सुद्धा आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला. रेघा ओढून झालेले आहेत. आता आपल्याला असं लक्षात येत आहे की गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आणि क्रेडिट साईडची बेरीज समान येत आहे. 40,000 40,000 म्हणजे बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावा लागत नाही. चला, गुडविल अकाउंटही क्लोज झालेले आहे. आता आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज झाल्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. चला, मग आधी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूया. मग जिथे आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 3-4 ओळी जागा सोडून बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आपल्याला सहज लक्षात येत आहे की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 14,000 रुपये आणि क्रेडिट साईडला एकच अमाऊंट आहे 28,000 रुपये. मग आता तुलना करूया, 14,000 मोठी अमाऊंट आहे की 28,000? तर 28,000 ही मोठी अमाऊंट आहे. मग जी बेरीज मोठी आली मग ती क्रेडिटला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण लिहूया. 28,000 आणि 28,000. आणि जेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा प्रॉफिट होतो. मग आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 28,000 वजा 14,000 म्हणजे बॅलन्स कॅरीड डाऊन डेबिट साईडला द्यावा लागत आहे 14,000. म्हणजे त्यांना एकूण प्रॉफिट झालेला आहे 14,000 रुपये. मग हा एकूण प्रॉफिट दुसरे पार्टनर महेश यांचा प्रॉफिट आणि महेश यांचं नाव हे एकाच रेषेत आपल्याला लिहायचं आहे. पहिले पार्टनर आहेत मकरंद, त्यांचं नाव. टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. मग त्यांना झालेला प्रॉफिट 14,000 रुपये एकूण प्रॉफिट तो आपल्याला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये वाटून द्यायचा आहे आणि ओल्ड रेशो आहे 3:2. आपल्याला प्रॉब्लेममध्ये सुरुवातीलाच दिलेला आहे. पहा, त्यांचा ओल्ड रेशो आहे 3:2. मग या रेशोमध्ये आपण तो प्रॉफिट 14,000 रुपये वाटून देणार आहोत. मग तुमच्या माहितीसाठी मी इथेच गणित करत आहे. पहा, एकूण प्रॉफिट झालेला आहे 14,000 आणि त्यांचा ओल्ड रेशो आहे 3:2. मग 14,000 गुणिले 3 छेद ओल्ड रेशोची बेरीज 5 हा हिस्सा जाईल मकरंद यांना आणि 14,000 गुणिले 2 छेद ओल्ड रेशोची बेरीज 5 हा हिस्सा महेश यांचा असेल. चला, मग भागाकार गुणाकार केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 8,400 आणि 5,600 रुपये. मग आता त्यांना जो प्रॉफिटमधील हिस्सा मिळालेला आहे तो त्यांच्या समोर लिहूया. 8,400 आणि 5,600. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज झालेला आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटला जो प्रॉफिट झाला तो ट्रान्सफर करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. मकरंद यांचा प्रॉफिट आहे 8,400 रुपये आणि महेश यांचा प्रॉफिट आहे 5,600 रुपये. मग त्यांच्या कॉलममध्ये लिहूया 8,400 आणि 5,600 रुपये. त्यावेळेस मंगेश यांच्या कॉलममध्ये डॅश. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे.
मग जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 2 ते 3 ओळी जागा सोडून आधी बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. चला, बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आधी आपण मंगेश यांचा अकाउंट क्लोज करणार आहोत, त्यानंतर महेश यांचा आणि सर्वात शेवटी मकरंद यांचा अकाउंट क्लोज करणार आहोत. चला, मंगेश यांच्या डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही आणि क्रेडिट साईडला आहेत 1 लाख रुपये. याचा अर्थ क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी आलेली आहे. मग जी बेरीज मोठी आली ती आपण क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण 1 लाख रुपये. याचा अर्थ सर्वच्या सर्व रक्कम डेबिट साईडला आपल्याला कॅरेट डाऊन द्यावी लागत आहे 1 लाख रुपये. टू बॅलन्स कॅरेट डाऊन. हे झालं महेश यांचं अकाउंट क्लोज. आता आपल्याला मकरंद यांचं अकाउंट क्लोज करायचं आहे आणि मकरंद यांच्या डेबिट साईडला आहेत 1,10,000 रुपये आणि क्रेडिट साईडला आहेत 95,000 प्लस 20,000 प्लस 8,400 रुपये. याचा अर्थ क्रेडिट साईडचीच बेरीज मोठी येणार आहे आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 1,23,400 रुपये. मग जी बेरीज मोठी आली ती आपण डेबिट साईडला पण लिहूया 1,23,400 रुपये. मग 1,23,400 वजा 1,10,000 रुपये, तेव्हा बॅलन्स कॅरेट डाऊन द्यावा लागत आहे 13,400 रुपये. म्हणजे हे त्यांचं कॅपिटल आहे आणि ते ट्रान्सफर करूया न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. पहा, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग आपण तिघाही पार्टनर्सची नावं लिहूया. मकरंद, महेश आणि मंगेश. मकरंद यांचं कॅपिटल आहे 13,400 रुपये, महेश यांचं आहे 1,15,600 रुपये आणि मंगेश यांचं आहे 1 लाख रुपये. मकरंद यांचं कॅपिटल आहे 13,400 रुपये, महेश यांचं आहे 1,15,600 रुपये आणि मंगेश यांचं कॅपिटल आहे 1 लाख रुपये. मग तिघांच्याही कॅपिटलची बेरीज आपण आउटर कॉलमला घेऊया आणि ती आलेली आहे 2,29,000 रुपये. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे आणि बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते आणि जेव्हा बेरीज समान येते तेव्हा प्रॉब्लेम टॅली झाला असे आपण म्हणतो. मग बॅलन्स शीट क्लोज करण्यापूर्वी आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया. पहा, बेरजेच्या रेघा ओढून झालेल्या आहेत. आता आपण लॅबिलिटी साईडची स्वतंत्र बेरीज करू आणि ॲसेट साईडची स्वतंत्र बेरीज करूया. आणि लॅबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 2,36,000 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज आलेली आहे 2,36,000 रुपये. म्हणजे आपला प्रॉब्लेम 2,36,000 रुपयांनी टॅली झालेला आहे. अशा प्रकारे प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटवरून शेवटच्या 3 जर्नल एंट्री आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पहा, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला प्लॅन्ट अँड मशिनरी आणि RDD दिसत आहेत 12,000 आणि 2,000 आणि क्रेडिट साईडला बिल्डिंग दिसत आहेत 28,000 आणि ओल्ड पार्टनर्स यांना झालेला प्रॉफिट दिसत आहे. आणि ह्या 3 जर्नल एंट्री आपल्याला शेवटच्या करायच्या आहेत. म्हणजे जेव्हा ॲसेटची किंमत कमी होते तेव्हा तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहित असतो आणि ॲसेटची किंमत वाढल्यानंतर तो इफेक्ट आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहित असतो. मग आता ही पहिली जर्नल एंट्री, ही दुसरी जर्नल एंट्री आणि त्यांना झालेला प्रॉफिट ही तिसरी जर्नल एंट्री आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटवरून करायची आहे. चला, आधी आपण पहिली जर्नल एंट्री करूया. प्लॅन्ट अँड मशिनरी आणि RDD आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला दिसत आहेत. मग जर्नल एंट्रीमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू
प्लांट अँड मशिनरी अकाउंट क्रेडिट टू RDD अकाउंट क्रेडिट अशी जर्नल एंट्री येईल. आपली 6वी जर्नल एंट्री आली. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट क्रेडिट टू RDD अकाउंट क्रेडिट. मग आपण प्लांट अँड मशिनरी आणि RDDची जी अमाऊंट आहे ती क्रेडिट कॉलममध्ये लिहूया. प्लांट अँड मशिनरी आहेत 12,000 रुपये आणि RDD आहेत 2,000 रुपये. पहा, प्लांट अँड मशिनरीच्या समोर 12,000 रुपये आणि RDD 2,000 रुपये. ह्या दोघांची बेरीज 12,000 प्लस 2,000 14,000. नॅरेशन. being decrease in the value of asset. चला, आता ही झाली पहिली जर्नल एंट्री रिव्हॅल्युएशन अकाउंटवरून. आता दुसरी जर्नल एंट्री पहा. आपल्याला ही जर्नल एंट्री करायची आहे. बिल्डिंग दिसत आहेत आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग जर्नल एंट्रीमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिटला येतील आणि बिल्डिंग अकाउंट डेबिटला. पहा, मी वाचन करत आहे. बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट आणि बिल्डिंग आहेत 28,000 रुपये. 7वी जर्नल एंट्री आली. बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट. अमाऊंट आहे 28,000 रुपये. being increased in the value of building. फुल स्टॉप कंस पूर्ण. चला, आता आपल्याला शेवटची जर्नल एंट्री करायची आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये प्रॉफिट झालेला आहे आणि तो प्रॉफिट दिसत आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. पहा, मग तेव्हा जर्नल एंट्री येते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग मकरन्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट, महेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशी जर्नल एंट्री येईल शेवटची. जर्नल एंट्री आलेली आहे 8वी. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मकरन्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट टू महेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट. मग आता त्यांना जो प्रॉफिटमधील हिस्सा मिळालेला आहे तो त्यांच्या समोर लिहूया. मकरंद यांच्या प्रॉफिटचा हिस्सा आहे 8,400 रुपये. महेश यांच्या प्रॉफिटचा हिस्सा आहे 5,600 रुपये. 8,400 आणि 5,600 दोघांच्याही प्रॉफिटची बेरीज आपण डेबिट कॉलममध्ये लिहूया. ती आलेली आहे 14,000 रुपये. being profit on revaluation account transferred to partners capital account अशी नॅरेशन येते. पूर्णविराम आणि कंस पूर्ण. अशा पद्धतीने आपण पान नंबर 140 वरील चौथा प्रॉब्लेम टॅलीसह आणि शेवटच्या 3 जर्नल एंट्रीसह पूर्ण केलेले आहेत. धन्यवाद.